या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। खूप मोठ्या प्रमाणात दबाव, सगळे अधिकारी भ्रष्ट असतात असं नाहीये, पण दबाव एवढ्या मोठ्या प्रमाणात पडतोय की ते कॉम्प्रोमाइज झाले। ते माझ्याशी अनेक अधिकारी फोनवर बोलतात की ताई आम्ही तरी काय करू। असं जर अधिकारी जे आपण संविधानाची शपथ घेऊन जेव्हा तिथपर्यंत येतो आणि असं जर अधिकाऱ्यांवर एवढा मोठा दबाव होत असेल चुकीच्या गोष्टी करायला, तर आम्ही तर उलट अधिकाऱ्यांना सांगतोय की तुम्ही धाडस करा, ह्यांच्या विरोधात बोला, तुम्हाला आमचा सपोर्ट आहे, पण कोणी बोलायला तयार नाही। तक्रार केल्यानंतर त्याचा पुढे पाठपुरावा होत नाही। पाठपुरावा फोनवर काय बोलणार की ते प्रकरण मागे। मी तुम्हाला सांगितलेलं कलेक्टरांची बदली व्हायच्या आधी 2 महिन्याआधी की त्यांची पहिली विकेट जाणार आहे। अतिशय चांगल्या व्यक्ती, अतिशय चांगले ऑफिसर, कॉन्शियन्शियस, बिहारचे आशीर्वादजी वैतागले आताचे पण कलेक्टर अतिशय चांगले। अहो कलेक्टर IPS IAS बनणं सोपी गोष्ट नाहीये, किती कष्ट घ्यावे लागतात। आणि मग इथे येऊन बघतात की एक फोन येतो आणि मग तुम्हाला त्यांची कामं करावी लागतात। आणि कामं करा, पण लोकांची कामं न करता दुसरे धंदे करावे लागतात त्यांना। म्हणजे काय कुठे नेऊन ठेवलंय? काही तथ्य राहिले नाहीयेत, काही विचारसरणी राहिली नाहीये, काही पॉलिसी काही मोरॅलिटी राहिली नाहीये। जेव्हा जॉईन होतात अधिकारी तेव्हा एकदम सगळे कॉन्शियन्शियस असतात आणि मग हळूहळू एवढा दबाव निर्माण होतो। आणि हे शब्द तुम्हाला माहितीच आहे ना ताई कसं आहे ते। अधिकारी बदली करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींचं अस्त्र वापरतात आणि लोकप्रतिनिधी त्यांना मदत करतात। या साठलोट्यामुळे कायदा सुन्न असतो। 100% सगळं साठलोटच आहे। हे सगळं साठलोट मिलीभगत असल्यामुळे लोकांनी काय करावं मला सांगा। लोकप्रतिनिधी तर एक आम्ही व्यवस्था आहोत संविधानाने दिलेली, आम्ही सेवक आहोत लोकांचे। सामान्य लोक काय करतायत ते आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो, आम्ही दबाव टाकू शकतो, पुढे काय? शेवटी सत्तेत ते आहेत, त्यांना जर जाणीव नसेल तर लोकांमधून आता तुम्हाला उद्रेक होताना दिसेलच। हे असं आपल्या इथे कधीच झालं नव्हतं, कारण का शेवटी ना आमचं काम असतं ना त्यांचं काम असतं, लोकांची कामं असतात। आम्ही प्रत्येक गोष्टी त्यांच्यासारखी कमिशन कट घेत नाही। आणि तुम्ही इथे म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला आणून ठेवलंय राजकारण की तुम्ही लोकांची कामं थांबवता, दिवसाधाडे होऊन देता तुम्ही कारणीभूत आहात। कारण का तुम्ही अधिकारी आणि सत्ताधारी तुम्ही कारणीभूत आहात, कारण का तुम्ही हे करून देता। एकतर मानसिकता विकृत आहे आणि दुसरीकडे तुम्ही ऍक्शन घेत नाही। म्हणून तुम्ही सांगता करा, आम्ही तुम्हाला काही करणार नाही, असंच आता हीच वेळ आली। म्हात्रेजी तुम्ही दिसत नाही आहात मला, पण आवाज येतो। आता विधानसभा चालू कुठे, जेव्हा होईल तेव्हा, पण आमची सगळ्यांचीच मागणी आहे। आणि ज्या पद्धतीत काल त्यांनी जल्लोष साजरा केला, पेढे वाटले, परवाच ही घटना झाली आणि तुम्ही हे करता, त्या घटनेचा उल्लेख नाही। अहो तुम्ही म्हणाला असता की साजरा नका करू विजय, कारण का आमच्या महाराष्ट्रातील चिमुकलीवर अशी, तर आम्ही तुम्हाला थोडं तरी मानलं असतं। ते दुर्दैव आहे, बाकीच्या म्हणजे सत्ताधारीच आहे नाही, काँग्रेसच्या वतीनेच आम्ही बोलत आहोत। या ठिकाणी पक्षाची एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण यासाठी बोलत आहोत। आणि खास करून जे सोलापुरात घडतंय, 4-5 सोलापुरात घडलं की या लहान
मुलीचं बॅकग्राऊंड पण मी जास्त बोलू शकत नाही, पण आता तर सगळ्यांना माहितीये की ती सोलापूर शहरात राहायची, ती तिच्या आई वडिलांची.